या वयाच्या मुलीशी करू नका लग्न. आचार्य चाणक्याचे सांगितलेले ही पती पत्नीच्या वयातील योग्य अंतर. तुम्ही अनेकदा पाहत असाल, जेव्हा मुलगा आणि मुलीच्या त्यांच्यात नातेसंबंधी निश्चित होतात तेव्हा सर्वप्रथम दोघांच्या वयाची चर्चा केली जाते. विशेष भारतीय समाजात मुलगा मुलीपेक्षा मोठा असला पाहिजे. जरी तो 1 वर्ष किंवा 10 वर्षांनी मोठा असला तरी ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु बॉलिवूडमध्ये असे अनेक जोडपे आहेत जिथे पत्नी वयापेक्षा मोठी आहे. या जोड्यांमध्ये वयामध्ये जास्त अंतर आहे. उदाहरणार्थ, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे, तर प्रियंका चोपडा नीती जोनासपेक्षा जवळपास 10 वर्षांनी मोठी आहे. हे पाहून लोकांना वाटतं, हे खरं आहे का? जोडप्याच्या वयात एवढा मोठा अंतर असणे योग्य आहे? जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल तर आचार्य चाणक्य यांची शिकवण नक्कीच जाणून घ्या. चाणक्य यांनी पती-पत्नीमध्ये वयाच्या अंतराबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. चाणक्य नीती आणि विवाहितेच्या वयातील अंतर. आचार्य चाणक्य सांगतात की लग्नासाठी पती-पत्नीमध्ये वयाचे अंतर कमी असावे. चाणक्य नीतीनुसार 3 ते 5 वर्ष अंतर योग्य मानले जाते. त्याच्या मते पती-पत्नीमध्ये वयातील अंतर कमी असणे हे एकमेकांचा चांगले समज घेऊन येतात. एकमेव नाही तर त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी राहते. पती-पत्नीच्या वयातील जास्त अंतरामुळे वैवाहिक जीवनात समस्या उद्भवतात. आचार्य चाणक्य यांच्या मते जर पती-पत्नीमध्ये वयामध्ये खूप जास्त अंतर असेल तर त्यामुळे आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात. जेव्हा वयामध्ये अंतर जास्त असते तेव्हा विचार करण्याची पद्धत, प्राधान्यक्रम आणि जीवनाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो, ज्यामुळे परस्पर समजुतीचा अभाव निर्माण होऊ शकते. जेव्हा पती-पत्नी एकमेकांच्या भावना आणि अपेक्षा समजून घेऊ शकत नाहीत तेव्हा नातेसंबंध आटू लागतात. तसेच नात्याची पायाही कमकुवत होते. या वयाच्या मुलीशी लग्न करू नका. चाणक्य नीतीमध्ये लग्नाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख आहे, ज्यामुळे वयातील अंतराचा समावेश केले. आचार्य चाणक्य म्हणतात की वयाने मोठ्या मुलाने खूप लहान मुलीशी लग्न करू नये, कारण अशा नात्यांमध्ये समेट करणे कठीण असते आणि नंतर लग्न जास्त काळ टिकत नाही. म्हणूनच चाणक्य सांगतात की जोडीदार निवडताना वयाचे अंतर 3 ते 5 वर्षांच्या आत असले पाहिजे, जेणेकरून लग्नानंतर दोघांमध्ये कोणतीही समस्या होणार नाही. जर तुम्ही तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीसोबत प्रेमात पडलात तर. जर तुमचे लग्न वयाने मोठ्या व्यक्तीशी झाले तर. जर लग्नापूर्वी तुम्ही एकमेकांना चांगले समजून घेणे आणि एकमेकांना वेळ देणे महत्त्वाचे आहे. वय आणि एकत्र घालवण्यामध्ये वेळेचा अंतर नात्यात तणाव निर्माण करत नाही, हे तुम्ही जाणून घेऊ शकता. जर तुमच्या दोघांमध्ये चांगले नाते असेल तर वय फक्त एक संख्या राहील आणि नाते यशस्वी होऊ शकते. जर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला हे चाणक्य नीतींचे विचार, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.